प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा त्याच्या वचनावर मनन करण्याची ही संधी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे, म्हणून आपण त्याचे आभार मानू. आणि ह्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं जो सौभाग्य मला लाभलेलं आहे त्याबद्दलही मी त्याचे आभार मानतो. आजकाल आपण पाहतो की बरेचसे लोक, बरेचसे सेवक हे यूट्यूब, फेसबुक वगैरे ह्या माध्यमाच्याद्वारे देवाचं वचन गाजवित असताना बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जात आहेत, बऱ्याचशा भविष्यवाण्या केल्या जात आहेत. आणि म्हणून ही सावधगिरी आपण बाळगणं आवश्यक आहे की जे काही कोणी सांगतं ते शास्त्राला धरून आहे का, ते शास्त्रातून तपासून पाहणं ही तुमची जबाबदारी आहे, माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून ही काळजी आपण ह्या शेवटच्या काळात घेतली पाहिजे. कारण बरंचसं चुकीचं शिक्षण, चुकीच्या भविष्यवाण्या चाललेल्या आहेत. तर दानिएलाचं पुस्तकाचा 9वा अध्यायात आपण आहोत आणि सध्या आपण दानिएलाच्या पुस्तकातून 70 सप्तकं याविषयीची जी भविष्यवाणी त्याबद्दल बोलत आहोत. आणि दानिएल 9मधला अत्यंत महत्त्वाचा असा शास्त्रभाग समजला जातो भविष्यवाणीच्या दृष्टीने. आणि म्हणून तुमच्याजवळ जर शास्त्र असेल तर दानिएलाचं पुस्तकाचा 9वा अध्याय काढा आणि आजचा आपला शास्त्रभाग आहे दानिएल 9:20-25. दानिएल 9:20-25 आणि आजचं शीर्षक आहे दानिएलाचे 70 सप्तके भाग 3. दानिएलाचे 70 सप्तके भाग 3 आणि शास्त्रभाग आहे वचन 20-25. दानिएल 9. आता 20व वचन आपण जरा बघूया. मी बोलत व प्रार्थना करीत असता माझे पाप व माझे लोक इस्रायल यांचे पाप कबूल करीत असता आणि माझ्या देवाच्या पवित्र पर्वतासाठी माझा देव परमेश्वर याच्याकडे विनवणी करीत असता, असे प्रार्थनेचे शब्द मी बोलत असता जो पुरुष गब्रिएल दृष्टांताच्या आरंभी मी अगदी व्याकुळ असता माझ्या दृष्टीस पडला होता, तो संध्याकाळच्या यज्ञसमयी माझ्या समीप आला. आता बघा, दानिएल प्रार्थना करत होता आणि सायंकाळच्या वेळेस अचानक हा गब्रिएल दिव्यदूत त्याच्याकडे आलेला आहे. दानिएलाच्या प्रार्थनेचं उत्तर त्याला ताबडतोब मिळालेलं आहे. काही वेळेस आपल्याला आपल्या प्रार्थनेचे उत्तर ताबडतोब मिळतात, परंतु काही वेळा उशीर लागतो. पुढे जर आपण पाहिलं आणि आपण पाहू की दानिएलने दुसरी ज्यावेळेस विनंती केली देवाजवळ, त्या प्रार्थनेचं उत्तर मिळायला त्याला 3 आठवडे लागले. काही वेळेस उत्तरांना विलंब होतो परंतु उत्तरही मिळतात. आणि तो म्हणतो की संध्याकाळच्या वेळेस गब्रिएल देवदूत माझ्या दृष्टीस पडला आणि तो माझ्याजवळ आला. आता सायंकाळच्या वेळेस ही यज्ञ अर्पणा केली जात होते यरूशलेममध्ये. आणि इस्रायल लोकांना हा रिवाज, हे नियम मोशेच्याद्वारे दिलेले असताना हे ते यरूशलेमेत असताना, त्यांच्या देशात असताना करत होते. परंतु दानिएल आता परक्या देशात बाबेलात आहे. तो जवळजवळ 80 वर्षाच्या पुढे त्याचं वय झालेलं आहे. आणि इतके वर्ष तो त्याच्या देशापासून आणि ह्या नियमशास्त्राच्या विधी आणि अर्पणापासून, परमेश्वराच्या मंदिरापासून दूर आहे. परंतु जी वेळ आणि ज्या वेळेस ते अर्पण करायचे होते देवाने सांगितलं ते त्याला माहीत आहे. आणि त्याच वेळेस हा देवदूत त्याच्याकडे आलेला आहे. आता दानिएल काय प्रार्थना करीत होता बघा, वचन 22 आणि 23. त्याने माझ्याबरोबर भाषण करून मला समज दिला. तो म्हणाला, हे दानिएला, मी तुला बुद्धी देऊन चतुर करण्यासाठी आलो आहे. तुझ्या प्रार्थनेचा आरंभ होताच आज्ञा झाली. म्हणजे बघा, ज्यावेळेस दानिएल पृथ्वीवर प्रार्थना करू लागला त्याच वेळेस देवाने ती ऐकली आणि ह्या देवदूताला आज्ञा केली. तो म्हणतो, प्रार्थनेला आरंभ होताच आज्ञा झाली, ती तुला सांगण्यास मी आलो आहे.
कारण तू परमप्रिय आहेस. तर ह्या गोष्टींचा विचार कर व हा दृष्टांत समजून घे. आता प्रश्न असा आहे, पहिला प्रश्न असा की दानियल कोणत्या गोष्टीसाठी प्रार्थना करीत होता यावेळेस? तो स्वतःसाठी काही मागत होता का? देवाने काही गुजे रहस्य त्याला प्रगट करावे, काही दृष्टांत स्वप्न दाखवावे अशी तो प्रार्थना करीत होता का? नाही. आपण जर वाचलं याच्या अगोदरची त्याची प्रार्थना, अगोदरच्या 19व्या वचनापर्यंत, तर त्याने जे काही यिर्मयाच्या संदेष्टाच्या पुस्तकात वाचलेलं होतं की इस्रायल लोकांचा बंदिवास पूर्ण होत आलेला आहे, 70 वर्ष पूर्ण होत आलेले आहेत. ते लवकर पूर्ण व्हावेत, देवाचे लोक इस्रायल त्यांच्या देशात जावेत, त्यांची मुक्तता व्हावी, देवाने ती लवकर घडवून आणावी, याच्यासाठी तो प्रार्थना करीत होता. आणि हा काळ संपायला किती कालावधी आहे याविषयी तो विचार करत होता. देवाने त्याच्या लोकांवर, इस्रायलावर दया करावी, त्यांचा बंदिवास, त्या बंदिवासातून मुक्त करावं, याच्यासाठी तो प्रार्थना करीत होता. भविष्यातला देवाचा काय प्लॅन आहे, भविष्य काळात पुढे जगात काय काय घडणार आहे, कोणकोणत्या घटना कोणकोणत्या देशात, इस्रायलात घडणार आहे, हे काही त्याने देवाला विचारलेलं नव्हतं. याविषयी त्याने प्रार्थना करत नव्हतं. पण देवाने त्याला हे सर्व जगाचं भविष्य दाखवलं. आता या ठिकाणी एक धडा, एक महत्त्वाचं तत्त्व, एक महत्त्वाचा धडा शिकण्यासारखा असा आहे. आणि दानियल मनापासून शोक करून, पश्चाताप करून त्याच्या लोकांच्या वतीने उपवास आणि प्रार्थना करत होता. आणि म्हणून ह्या ठिकाणी महत्त्वाचा धडा, एक महत्त्वाचं तत्त्व असं आहे की ज्यावेळेस आपण मनापासून तत्परतेने प्रार्थना करतो, देवाचा शोध करतो, त्यावेळेस आपल्या मागण्या आणि कल्पनेच्या पलीकडे काही वेळा तो आपल्याला देत असतो. ज्यावेळेस आपण मनापासून आवेशाने प्रार्थना करतो, पश्चातापी अंतःकरणाने, खऱ्या मनाने, त्यावेळेस काही वेळा आपल्या मागण्या आणि कल्पनेच्या पलीकडे तो आपल्याला देत असतो, प्रगटीकरण देत असतो. आता ह्या प्रार्थनेची सुरुवात कशाने झाली? तर जी भविष्यवाणी यिर्मयाची दानिएलाने वाचली त्याच्यावरून झाली. म्हणजे प्रार्थनेची सुरुवात ही देवाच्या वचनापासून झालेली आहे. दानिएल हा देवाचं वचन अभ्यास करणारा, देवाच्या वचनाचा अभ्यास करणारा मनुष्य होता. 70 वर्ष, आणि त्याला दिसून आलं की 70 वर्ष किंवा 70 सप्तकी ही पूर्ण झालेली आहेत. आता आपण पाहिलं कालच्या संदेशात की हे सप्तक म्हणजे वर्षांचं सप्तक आहे. 70 सप्तके म्हणजे 490 वर्षाचा काळ. आता हे 70 सप्तके देवाचे लोक इस्रायल बाबेलच्या बंदिवासात का गेले होते? देवाने त्यांना शत्रूच्या तावडीत का जाऊ दिलं? आणि याचं कारणही आपण पाहिलं की मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे 6 वर्ष त्यांनी शेतात पेरणी करायची असते, परंतु 7वं वर्ष हे विश्रामाचं वर्ष असं होतं. त्या 7व्या वर्ष त्यांनी पेरणी करू नये असं परमेश्वराने आज्ञा केलेली होती, परंतु त्यांनी ही आज्ञा मोडलेली होती. अनेक वर्ष, अनेक असे 7वे वर्ष त्यांनी पेरण्या केलेल्या होत्या. आणि म्हणून देवाने त्यांना त्या शिक्षा किंवा शासन म्हणून त्यांना 70 वर्षाच्या बंदिवासात पाठवलेलं होतं. 24वा वचन बघा, दानिएल 9 आणि 24. त्याच्या शेवटी असं लिहिलेलं आहे की ह्या संबंधाने 70 सप्तके ठरली आहेत. म्हणजे देवाने त्यांच्या बंदिवासाचा काळ 70 सप्तकांचा असेल हे अगोदरच ठरवलेलं होतं, नेमलेलं होतं. बघा किती काळ ते गुलामीत जातील, किती दिवस, किती वर्ष देव त्यांना शासन करेल, शिक्षा देईल हे ठरवलेलं असतं. किती विशेषजनक. ज्यावेळेस देवाचे लोक, ज्यावेळेस ह्या काळात तुम्ही आणि मी देवापासून दूर जातो, तो शत्रूंच्या हाती आपल्याला देतो.
आपण जसं काही बंदिवासात जात असतो, परंतु तो बंदिवास देखील देवाने नेमलेला असतो. एक दिवशी त्याच्यातून तो आपल्याला मुक्त करणार असतो. आणि 70 सप्तके 24व्या वचनाच्या शेवटी म्हटलं की ती ठरलेली आहेत किंवा नेमलेली आहेत. 70 सप्तके आता इब्री संस्कृतीप्रमाणे, इस्रायलाच्या नियमशास्त्र किंवा रिवाजाप्रमाणे 7 सप्तक म्हणजे 7 म्हणजे 70 सप्तके म्हणजे 70 7 असे ठरले. परंतु ते 7 कशाचे? दिवसाचे, आठवड्याचे की वर्षाचे? आपण कालच्या संदेशात पाहिलं की सप्तके हे वर्षाचे सप्तक होते. म्हणून 70 सप्तके ठरलेली होते. म्हणजे 490 वर्षाचा काळ. 70 सप्तकांचा म्हणजे 490 वर्षांचा कालावधी हा देवाने ठरवलेला होता. परंतु हा कालावधी कोणासाठी होता? बघा, 24व्या वचनाच्या शेवटी तो म्हणतो, देवदूत दानिएलाला काय सांगतो की हे घडून येण्यासाठी तुझे लोक. दानिएलाचे लोक कोण? दानिएल कोण होता? यहुदी, इस्रायली. म्हणजे तुझे लोक म्हणजे दानिएलाचे लोक म्हणजे यहुदी लोक किंवा इस्रायल. आणि मग व तुझे पवित्र नगर. आता पवित्र नगर म्हणजे कोणतं? तर यरूशलेम. म्हणजे हे जे 490 वर्षाचा कालावधी, ही जी भविष्यवाणी, ही विशेष करून इस्रायलाविषयी, यहुद्यांविषयी आणि त्यांचं पवित्र नगर यरूशलेम याच्याविषयी आहे. 490 वर्षाच्या कालावधीत ह्या घटना इस्रायलात आणि यरूशलेमेत घडणार आहेत, ज्या 24व्या वचनात सांगितलेल्या आहेत. आता ह्या 70 सप्तकात किंवा 490 वर्षामध्ये कोणकोणत्या घटना घडतील? 6 घटना घडणार आहेत असं 24व्या वचनात सांगितलेलं आहे. ते आपण एक एक घटना बघू. वचन 24. पहिलं, आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी. आता काय काय होईल? पहिली गोष्ट, आज्ञाभंगाची समाप्ती. म्हणजे मनुष्य देवाची आज्ञा भंग करतो, आज्ञा मोडतो. हा आज्ञाभंग होणं, देवाची आज्ञा मोडणं, याची कायमची समाप्ती होईल. म्हणजे एक नवीन जग, एक नवीन सृष्टी परमेश्वर निर्माण करील की ज्या ठिकाणी माणसाचं बंड, देवाविरुद्ध माणसाचं बंड हे राहणार नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पातकाचा अंत करावा. म्हणजे पाप, ह्या पापाचा अंत, पापाची समाप्ती. की असं जग की ज्याच्यामध्ये पाप हे असणार नाही. म्हणजे एक नवीन जग. तिसरी गोष्ट जी या 490 वर्षात घडेल ती वचन 24मध्ये, सनातन धार्मिकता उदयास आणावी. तिसरी गोष्ट, अधर्माबद्दल प्रायश्चित्त करावे. मानव जातीचे जे अधर्म, देवाविरुद्ध केलेले पाप, याच्याबद्दलचं प्रायश्चित्त, याच्याबद्दलचं अर्पण, त्या पातकाबद्दलची शिक्षा ही व्हावी. म्हणजे माणसाच्या पापाबद्दल प्रायश्चित्त करून, माणसाच्या पापाबद्दलची शिक्षा करून मानव जातीचा पुन्हा देवाची समेट व्हावा, याच्यासाठी मार्ग तयार व्हावा. ही तिसरी गोष्ट ह्या 490 वर्षात होणार होती. चौथी गोष्ट असं सांगितलेलं आहे की सनातन धार्मिकता उदयास आणावी. आता आपल्याला माहीत आहे की धार्मिकता किंवा नीतिमत्व, ज्यावेळेस आपण प्रभूवर विश्वास ठेवतो तारणारा म्हणून, त्यावेळेस तो त्याची धार्मिकता, त्याचं नीतिमत्व आपल्याला देतो. परंतु ह्या वचनात या ठिकाणी सांगितलेलं आहे की सनातन धार्मिकता म्हणजे कायमची टिकून राहणार अशी धार्मिकता, जी कधीही जिचा अंत होणार नाही. म्हणजे असा समाज, असं जग की ज्याच्यामध्ये धार्मिकता ही कायमची राहील, हे घडून येईल.
पाचवी गोष्ट, दृष्टांत व संदेश मुद्रित करावे. म्हणजे जे काही दृष्टांत, जे काही संदेश, ज्या काही भविष्यवाण्या परमेश्वराने सांगितलेल्या होत्या, त्याच्या संदेश त्याच्याद्वारे केलेल्या होत्या, त्या सर्व भविष्यवाण्या ह्या 490 वर्षाच्या काळात पूर्ण होतील. आणि सहावी आणि शेवटची गोष्ट ही 24व्या वचनाच्या शेवटची गोष्ट ही की जो परम पवित्र त्याला अभिषेक करावा. आता या ठिकाणी हे समजून घेण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे. जो परम पवित्र त्याला अभिषेक करावा. आता परम पवित्र कोण आपल्याला माहिती आहे की देव परमेश्वर, आणि त्याला अभिषेक करावा. म्हणजे देवाला माणूस अभिषेक करू शकतो का? नाही. म्हणून या ठिकाणी थोडंसं ट्रान्सलेशन किंवा भाषांतराची चूक अशी आहे. या ठिकाणी मूळ भाषेत असं म्हटलेलं आहे की परमपवित्र स्थान, त्या परमपवित्र स्थानाला अभिषेक करावा. म्हणजे ही सहावी गोष्ट की परमपवित्र स्थान. आणि हे परमपवित्र स्थान कोणतं? तर इस्रायल लोकांच्या मंदिरात असलेलं, आणि ते मंदिर यरूशलेमेत असे. म्हणजे यरूशलेमेत असलेल्या इस्रायलाच्या मंदिराच्या परमपवित्र स्थानात अभिषेक करावा. तर ह्या 6 गोष्टी ह्या 490 वर्षात घडून येतील असं गब्रियल देवदूताने दानिएलाला सांगितलेलं होतं. आता आपण पाहू ह्या 6 गोष्टीपैकी कोणकोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि कोणकोणत्या गोष्टी घडलेल्या नाहीत. आता विशेष करून लक्ष द्या. वचन 24, पहिली गोष्ट, आज्ञाभंगाची समाप्ती. आज्ञाभंग संपलेला आहे का? माणसाची देवाविरुद्ध बंडखोरी संपलेली आहे का? नाही. म्हणजे पहिली गोष्ट झालेली नाही. दुसरी गोष्ट, पातकाचा अंत व्हावा. पातके किंवा पाप हे जगात संपलेलं आहे का? नाही. तिसरी गोष्ट, अधर्माबद्दल प्रायश्चित्त करावे. माणसाच्या अधर्माबद्दल किंवा पापाबद्दल देवाने प्रायश्चित्त किंवा कोणतं अर्पण पाठवलेलं होतं का? आणि या तिसऱ्याचं उत्तर आहे हो. माणसाच्या अधर्माबद्दल प्रायश्चित्त म्हणून देवाने त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जगात पाठवला. म्हणजे अधर्माबद्दल प्रायश्चित्त करावे, हे प्रायश्चित्त झालेलं आहे का? हो. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जगात आला. त्याने आपलं पाप, मानवजातीचं पाप त्याच्यावर घेतलं. ते पाप वाहिलं. त्या पापाची शिक्षा भोगली. स्वतःला अर्पण म्हणून, प्रायश्चित्त म्हणून देवाला अर्पण केलं त्या वधस्तंभावर. म्हणून तिसरी गोष्ट, तिसरी जी भविष्यवाणी 24व्या वचनातली, दानिएल 9 आणि 24 ह्याच्यातली पूर्ण झालेली आहे, ती म्हणजे अधर्माबद्दल प्रायश्चित्त करावी. आता चौथी भविष्यवाणी, सनातन धार्मिकता उदयास आणावी. सनातन धार्मिकता ही उदयास आलेली आहे का? ज्यावेळेस माणूस प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, तो देवाच्या दृष्टीने धार्मिक किंवा नीतिमान ठरतो. म्हणजे काही अर्थाने ती उदयास आलेली आहे, येत आहे, परंतु पूर्णपणे आलेली नाही. जे देवाचे लोक ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, त्यांच्यावर धार्मिकता उदयास आलेली आहे. ते नीतिमान किंवा धार्मिक ठरत आहे. म्हणजे कदाचित ही भविष्यवाणी अंशतः पूर्ण झालेली आहे. आणि नंतरची भविष्यवाणी दृष्टांत व संदेश मुद्रित करावे. शास्त्रात, जुन्या करारात संदेष्टांच्याद्वारे सांगितलेले दृष्टांत, भविष्यवाण्या पूर्ण झालेल्या आहेत का? बहुतेक पूर्ण झालेले आहेत, परंतु काही अजून पूर्ण व्हायच्या बाकी आहेत. म्हणजे हा शास्त्रलेख, ही भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे का? नाही, ती अद्याप पूर्ण झालेली नाही. आणि शेवटची जी भविष्यवाणी आहे ती ही की परम पवित्र स्थानाचा अभिषेक करावा. आता आपल्याला माहिती आहे की इतिहासामध्ये शलोमोनाने मंदिर बांधलं, त्यानंतर हेरोदाने इस्रायलासाठी मंदिर बांधून दिलेलं होतं. आणि त्या मंदिरात इस्रायल लोक त्या पवित्र स्थानाचा अभिषेक करत आलेले आहे, परंतु ते पूर्णपणे झालेलं नाही. म्हणून अंशतः ही भविष्यवाणी पूर्ण झालेली नाही. तर पहिला प्रश्न असा
की ह्या ज्या 6 गोष्टी 70 सप्तकात म्हणजे 490 वर्षात कोणकोणत्या गोष्टी पूर्ण होतील, तर 6 गोष्टी पूर्ण होतील. 24व्या वचनात सांगितलं आहे. त्याच्यापैकी एकच गोष्ट म्हणजे तिसरी भविष्यवाणी, पापाबद्दलचं प्रायश्चित्त पूर्ण झालेलं आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जगात येऊन गेलेला आहे. आता दुसरा प्रश्न असा की ह्या 70 सप्तकांची सुरुवात कधी होईल? ह्या 490 वर्षाचा जो काळ आहे ह्याची सुरुवात केव्हा होईल? आणि याचं उत्तर आपल्याला 25व्या वचनात मिळतं. दानियल 9 आणि 25. तो म्हणतो, हे कळून येऊ दे व हे समजून घे की यरुशलेमेचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून, जेरुसलेमेचा जीर्णोद्धार किंवा नाश किंवा विध्वंस करण्याची आज्ञा झाल्यापासून, म्हणजे ज्यावेळेस यरुशलेम शहराचा विध्वंस उभारणी करण्याची आज्ञा होईल तेव्हापासून ह्या काळाला 490 वर्षाच्या काळाला सुरुवात होईल. ते पुढं म्हटलेलं आहे, अभिषिक्त अधिपती असा जो तो येईपर्यंत. आणि आपल्याला माहिती आहे की अभिषिक्त अधिपती हा दुसरा तिसरा कोणी नसून अभिषिक्त म्हणजे अभिषेक असलेला, आणि हिब्री भाषेत त्याला ख्रिस्त असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जो अभिषेक तो येईपर्यंत 7 सप्तकांचा अवकाश आहे. म्हणजे यरुशलेमेचा जीर्णोद्धार झाल्यापासून तर प्रभू येशू ख्रिस्त जगात येईपर्यंत 7 सप्तकांचा अवकाश आहे. आणि मग पुढं म्हटलेलं आहे, व 62 सप्तके लोटल्यावर धामधुमीचा काळ असताना नगर, रस्ते व खंदक यासह बांधतील. आता इथे लक्षात घेण्यासारखं हे आहे की 7 सप्तकं आणि 62 सप्तकं. आणि तो म्हणतो की हे समजून घे की आज्ञा झाल्यापासून अभिषिक्त येईपर्यंत 7 सप्तकांचा अवकाश आहे. आणि 62 सप्तके संपल्यानंतर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जगात आल्यानंतर, येऊन गेल्यानंतर 62 सप्तकानंतर धामधुमीचा काळ असताना नगर म्हणजे यरुशलेम नगर, त्याचे रस्ते व खंदक यासह बांधण्यात येईल. म्हणजे यरुशलेमची पुनर्बांधणी सुरू होईल. आणि मग 26व्या वचनातले की 62 सप्तके संपल्यावर अभिषिक्ताचा वध होईल. आता 25व्या वचनात जे सांगितले की 7 सप्तक आणि 62 सप्तकं, हे जर आपण पाहिलं तर 483 वर्षाचा कालावधी आहे. आणि ही आज्ञा झाल्यापासून, आता ही आज्ञा कोणी दिली, केव्हा दिली, याचं उत्तर आपल्याला नेहम्याच्या पुस्तकाच्या 2ऱ्या अध्यायाच्या 1ल्या वचनात आपल्याला मिळतं. नेहम्या 2 आणि 1 मध्ये अर्थहस्त नावाचा राजा आर्टिक्झेर्सिस, ज्याला इतिहासात म्हटलेलं आहे, ज्याचा प्यालेबरदार नेहम्या होता. आणि नेहम्याला त्याच्याकडून आज्ञा झाली, त्याला परवानगी मिळाली यरुशलेम शहराची पुनर्बांधणी करण्याची. म्हणजे नेहम्याच्या काळात ही आज्ञा झालेली आहे, जी ह्या ठिकाणी दानियेलच्या पुस्तकात सांगितलेलं आहे की ही आज्ञा होईपर्यंत. म्हणजे 483 वर्षांनंतर प्रभू येशू ख्रिस्त इस्रायलाला, त्याच्या लोकांना तो मसीह आहे हे प्रगट करेल. आता आपल्याला माहिती आहे की शास्त्रामध्ये बऱ्याच वेळेस आपण वाचतो शुभवर्तमानात, ज्या वेळेस प्रभू येशूने एखादा चमत्कार केला तो त्या व्यक्तीला सांगत असे की मी मसीह आहे हे जाऊन कोणाला सांगू नका. परंतु ज्या वेळेस त्यांनी यरुशलेमेत प्रवेश केला, वधस्तंभावर जाण्यापूर्वी शेवटचा प्रवेश ज्यावेळेस झाला, त्यावेळेस काय घडलं बघा. लूक शुभवर्तमानाचा 19वा अध्याय, लूक 19 आणि याच्या 38वे वचन. ईस्टरच्या वेळेस पुनरुत्थानाच्या दिवशी
झावळ्याच्या रविवारच्या दिवशी हा शास्त्रभाग बऱ्याच वेळा वाचला जातो. याच्यावर उपदेश केले जातात झावळ्यांच्या रविवारी. लूक 19 आणि 38. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असतो, स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. तेव्हा लोक समुदायातील कित्येक पुरुषांनी म्हटले, गुरुजी आपल्या शिष्यांना दटावा. आता लोक जय जयकार करत होते. प्रभू येशू ख्रिस्त हा दाविदाचा पुत्र आहे, त्याच्या नावाने गजर करीत होते. आणि हे शास्त्री पुरुषी, हे धार्मिक पुढारी प्रभू येशूला विनंती करीत होते, सांगत होते की यांना थांबवा, यांना शांत राहायला सांगा, यांना तसं म्हणू देऊ नका. आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने काय उत्तर दिलं बघा. वचन 40. त्याने म्हटले, मी तुम्हाला सांगतो, हे उगे राहिल्यास धोंडे ओरडतील. तो म्हणतो की हे जर शांत राहिले तर धोंडे सुद्धा ओरडतील. आतापर्यंत त्याने सांगितलं होतं की मी कोण आहे हे पब्लिश करू नका, कोणाला सांगू नका की मी मसीह आहे. पण ह्यावेळेस तो उघडपणे सांगतो की हे लोक जे करीत आहेत, जे माझा जय जयकार करत आहेत, ते योग्य आहे. आणि ह्यावेळेस त्याने उघडपणे इस्रायलाला, त्याच्या लोकांना, तो त्यांचा मसीहा आहे हे प्रगट केला. आणि हा तो काळ, ह्या काळाविषयी दानिएलाची ती भविष्यवाणी होती. यावेळेस प्रभू येशूने उघडपणे प्रगट केलं की तो कोण आहे, तो त्यांचा मसीहा आहे. आणि मग तो काय म्हणतो बघा. वचन 41. लूक 19 आणि वचन 41. मग तो नगराजवळ आल्यावर, आणि हे नगर म्हणजे यरूशलेम हे लक्षात घ्या. तो नगराजवळ आल्यावर ते पाहून त्याकरिता रडून म्हणाला, जर तूही ह्या दिवशी शांतीच्या गोष्टी ओळखून घेतल्या असत्या तर किती बरे होते. तो शोक करून रडून काय म्हणत आहे, जर तू ह्या दिवशी, हा दिवस कोणता दिवस, ज्या दिवशी त्याने प्रगट केलं त्यांना की तो कोण आहे, की तो त्यांचा इस्रायलचा मसीहा आहे. जर तू ह्या दिवशी शांतीच्या गोष्टी ओळखून घेतल्या असत्या, समजून घेतल्या असत्या तर किती बरे होते. आणि त्या गोष्टी म्हणजे दानिएलाच्या पुस्तकातली भविष्यवाणी की प्रभू येशू ख्रिस्त मसीहा म्हणून त्याच्या लोकांकडे आलेला, तो त्यांचा मसीहा आहे हे त्यांनी ओळखलं असतं तर किती बरं झालं असतं, असं तो म्हणत आहे. म्हणजे हा काळ, हा इस्रायलचा काळ होता. इस्रायलचे पुनर्बांधणीचा काळ होता, विध्वंसाचा काळ होता आणि पुनर्बांधणीचा. इस्रायलाला त्यांचा मसीहा देवाने पाठवलेला होता. त्याने त्यांना प्रगट केलं होतं की तो त्यांचा मसीहा आहे. आणि तो म्हणतो की हे जर तुला कळलं असतं तर किती बरं झालं असतं. म्हणजे ह्या कालावधीपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त यरूशलेमेत गाडवीवर बसून प्रवेश करतो, त्या दिवसापर्यंत 69 सप्तके ही पूर्ण झालेली आहेत. लक्षात घ्या, 69 सप्तके दानिएलाच्या पुस्तकात सांगितलेली 9व्या 70 सप्तकापैकी 69 सप्तके ही पूर्ण झाली. त्यांनी यरूशलेमेत प्रवेश केला, त्याने प्रगट केलं की तो कोण आहे. आणि मग पुढचा प्रश्न जो उद्भवत होता हा की ह्या 69 सप्तकानंतर काय होतं. तो यरूशलेमेत येऊन प्रवेश करतो, त्यांना तो त्यांचा मसीहा आहे म्हणून तो दाखवतो. आणि दानिएल 9 आणि 25 जे सांगितलेलं आहे की अभिषिक्त अधिपती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जो अभिषिक्त, असा जो तो येईपर्यंत, आणि तो आला इस्रायलामध्ये, त्यांना प्रगट झाला. 7 सप्तकांचा अवकाश आहे व 62 सप्तके लोटल्यावर धामधुमीचा काळ असताही नगर, रस्ते व खंदक यासह बांधतील. आता हा काळ पूर्ण झाल्यानंतर 7 सप्तके आणि 62 सप्तके, 62 आणि 7 म्हणजे 69 सप्तके. हे 69 सप्तके पूर्ण झाल्यानंतर काय होतं ते आपण उद्याच्या संदेशात पाहू. परंतु ह्याच्यावरून आपल्याला हे दिसून येतं की शास्त्रात केलेल्या भविष्यवाण्या
खरं तर प्रभू येशू ख्रिस्त जगात येण्याची भविष्यवाणी दानिएलाने त्याच्या पुस्तकात केलेली आहे, हे आपल्याला दिसून येतं. हे किती विशेष आहे की दानिएलाने देखील कोणत्या कालावधीत किती वर्षानंतर योग्य वेळी अचूकपणे सांगितलेलं देवाच्या वेळपत्रकानुसार, देवाने नेमलेल्या टायमिंगनुसार प्रभू येशू ख्रिस्त जगात आला. आणि म्हणून गलातिकरास पत्रात जे सांगितले 4थ्या अध्यायामध्ये, काळाची पूर्णता झाली आणि देवाने आपला पुत्र पाठवला. तो काळ हा दानिएलाच्या पुस्तकात सांगितलेला. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.